ओंकार सरांमुळे माझ्या आयुष्यात आकाशवाणी आली. म्हणजे आकाशवाणीला सरांनी मला तानपुरा वादनाची संधी उपलब्ध करून दिली होती. 8 ते 10 वर्ष आकाशवाणीमध्ये गेलेलो आहे. त्यामुळे ते मला जे गाणं 1000 रुपये तिकीट देऊन पण लोकांना शक्य होत नाही, ते मला पैसे पण मिळायचे आणि गाणं पण ऐकायला मिळायचं. तसं ते दुहेरी फायदा मी त्यावेळेस 8-10 वर्ष तो करून घेतला. त्यामुळे मला भारतातल्या सगळ्या म्हणजे नवोदितांपासून सगळ्या ज्येष्ठ आणि दिग्गज गायकांचं गाणं जवळून ऐकता आलं. त्याचा माझ्यावरती खूप परिणाम झाला. साधारण जेव्हापासून गाणं समजू लागलं तेव्हापासून माझ्या गाण्यावरती मला असं वाटलं की जे माझे आयडॉल होऊ शकतात असे पंडित अभिषेकी, पंडित कुमार गंधर्व आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे या 3 गायकांचा मी खूप भक्त आहे. त्यामुळे मी यांचं गाणं एकलव्य पद्धतीने आत्मसात केलेलं आहे. डॉक्टर पंडित फिरोज दस्तूर यांचं खूपच छान मार्गदर्शन मिळालं आणि माझ्या आवाजामध्ये आमूलाग्र बदल मला असं वाटतं की त्यांच्यामुळे घडला. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळून डोळे पहा तू अशी जवळी रहा. तू सा जवळी रहा. नमस्कार आणि सुस्वागतम. मीट कलाकारच्या आर्ट अ जर्नी व्हॅलेंटाईन्स डे विशेष भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, गायन आणि सहजीवन अशा आजच्या विशेष भागात आपण भेटणार आहोत सौ मेघना प्रशांत काळुंद्रेकर आणि श्री प्रशांतजी काळुंद्रेकर ह्या सुप्रसिद्ध गायक जोडीला. प्रशांतजी आणि मेघनाजी, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आज मला आवर्जून सांगायला आवडेल की मीट कलाकारच्या इतिहासातील पहिला वहिला कपल इंटरव्ह्यूचा मान तुम्हा दोघांना आम्ही समर्पित करत आहोत. आणि आमचं भाग्य. आणि तुमच्यासाठी एक चारोळी आहे. संगीत आणि प्रेमाने झाली सहजीवनाची सुरुवात. यश, कीर्ती, आनंद, समाधान आहे आयुष्याची वहिवाट. असाच अखंडित गुंफून ठेवा सप्तसुरांच्या हातात हात. मीट कलाकारच्या इंटरव्ह्यू सह बहरू दे आपली आजन्म साथ. थँक्यू. ह्या शुभेच्छांसह आपण कार्यक्रमाला सुरुवात करू आणि तुमची ओळख करून देते. तर मेघनाजी आणि प्रशांतजींना एकत्र गाताना ऐकणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीचा अनुभव असतो. मेघनाजी ह्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त गायिका आहेत. तसेच सह्याद्री वाहिनीच्या अनेक सांगीतिक कार्यक्रमातून त्यांचा सहभाग दिसतो. ठाण्यात वसंत विहार शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. गेली अनेक वर्ष देशभरात स्वर सुमनांजलीच्या माध्यमातून तसेच व्यावसायिक मालिकांच्या ध्वनिफितीतून गायनाचा दांडगा अनुभवही त्यांचा आहे. प्रशांतजींना आपण अनेक रियालिटी शोज मध्ये एक लोकप्रिय गायक म्हणून ओळखत आहोत. सूर नवा ध्यास नवा, झी सारेगमप मराठी आणि हिंदी, आदा बर्ज है, अंताक्षरी, मेरी आवाज सुनो, सारे सारे गाऊया. सारे सारे गाऊया मध्ये मेघनाजी सुद्धा एक रनरअप म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. अशा असंख्य कार्यक्रमातून तुम्ही आमची मनं जिंकलीत आणि विविध स्पर्धांचे विजेतेपदही भूषवले आहे. या व्यतिरिक्त प्रशांतजींनी अनेक सन्मान मिळवले आहेत. संगीत कलाकार, संगीत अलंकार प्रशांतजींकडून आपण
याविषयी अधिक जाणून घेऊया. तर प्रशांतजी, तुमच्याकडे वळते की आपण आतापर्यंत ग्वाल्हेर रत्न अवॉर्ड, स्वरसाधक संगम, स्वरगंध पुरस्कार, ठाणे मेयर ट्रॉफी असे मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. तर पहिला प्रश्न आणि अतिशय उत्सुकता आहे की या सगळ्या यशामागचं रहस्य काय सांगाल? रहस्य म्हणजे काय? रहस्य म्हणजे इथे सगळं कसं? गाण्यावरचं अतीव प्रेम. क्या बात आहे. संगीत संगीत या विषयावरचं लहानपणापासून असलेलं माझं प्रेम, आणि त्या प्रेमाचं पॅशन, हॉबी, आधी हॉबी, नंतर पॅशन, आणि नंतर व्यवसाय, टप्प्याटप्प्याने. तर खरंय. आपल्याला ज्याची आवड असते तेच आपल्याला करायला मिळणं, याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. आणि ते अगदीच. करत 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 म्हणजे हॉबीचं रूपांतर कधी व्यवसायात झालं, आणि एक एक टप्पा तो जीवनात येत गेला, असं म्हणूया आपण. कारण तुम्ही पण फुल या टाइम. सगळ्याचं या सगळ्याचं मूळ म्हटलं तर संगीतावर निश्चित प्रेम. लवली. नाही, खरंच मी म्हणेन की संगीत आणि प्रेम या दोन खांबांवर तुमच्या संसाराची इमारत उभी आहे. आणि या इमारतीचा पाया जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की दोघांची भेट कशी झाली, तुमची हा सांगीतिक प्रवास, सहजीवनाची सुरुवात ही कुठून झाली. तर अशी मेघनाताईंपासून मी सुरुवात करीन की तुम्ही यावर काय सांगाल? अ, भेट अशीच झाली कार्यक्रमांमधूनच की अरे वा. मी तर इकडचीच ठाण्यातली आणि प्रशांतजी ग्वाल्हेरचे. तर ते इकडे एका प्रोग्राम मध्ये माझी ओळख झाली. ओळख म्हणण्यापेक्षा मी त्यांना पाहिलं आमच्या प्रोग्राममध्ये, आमच्या ग्रुपमध्ये नवीन आले होते. तर असं लांबून नुसतं ऑब्झर्वेशन होतं की बाबा कसं आहे वगैरे. नंतर मग जेव्हा आवाज समजला, म्हटलं वा, हे फारच उत्तम गाणारा दिसतोय हा. आधी वाटलं काय असेल वगैरे. आणि नंतर एकत्र एका शाळेमध्ये पण आम्ही होतो. संगीत शिक्षक म्हणून हा होता आणि मी संगणक शिक्षिका म्हणून तिकडे होते. तिकडे आमची नीट ओळख झाली आणि समजलं एकमेकांचं. वडाळ्याला आम्ही ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये दोघांनी सोबत काम केलेलं सोबत आहे. काम. आणि ही गोष्ट आहे साधारण 1997-98 दरम्यान. क्या बात आहे. म्हणजे आवाजाची जादू झालेली आहे. आणि तुम्हाला आता मॅडम कडनं कळलंय की तुमच्या आवाजावर त्या फिदा झाल्या. तर तुम्हाला मॅडम मधला कोणता गुण आवडला होता? प्रामाणिकपणा, वा. खरंय. आणि काहीतरी करून दाखवायची जिद्द. ओके. म्हणजे दोन्ही गोष्टी तिच्यामध्ये माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहेत. तर अ, बरोबर. ती ज्या चिकाटीने म्हणजे आम्ही तिला जितके वर्ष ओळखतोय, तर ज्या चिकाटीने ती विद्यार्थी अवस्थेत काम करत होती, त्या चिकाटीने अजूनही तिच्याकडे नवीन सर्व शिकण्याची, किंवा खूप काही काही नवीन गोष्टी जाणून घेण्याची अजूनही तिच्यामध्ये ती एक खूण आहे, क्युरिओसिटी. हा, तो. की ज्याला आपण म्हणूया की कायम विद्यार्थी असणं. ही एक तिच्याकडे अजूनही ती म्हणते की मला खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की ज्या नाही शिकल्या त्यांनी आता खूप काही मोठा फरक पडणार नाहीये. म्हणजे ती भरपूर तशी काही गोष्टीत माझ्यापेक्षा अनेक बाजूंमध्ये ती उजवी आहे. पण अजूनही तिला खूप नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कम्प्युटरमध्ये असो, गाण्यामध्ये असो, किंवा अजून काही इतर विषयांमध्ये वा. पण. तर ती कायम तिचा एक तो नवीन, मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी करायचंय, अजून काहीतरी मला, मी आफ्टर रिटायरमेंट हे करणार आहे, हे पण तिचे काही काही स्वप्न असतात. तर हे म्हणजे याला आपण असं म्हणूया की एक प्रामाणिकपणा असतो की नाही, आपण सतत काहीतरी शिकलं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे. तर हा तो गुण त्या काळात पण तिच्यामध्ये होता. तर तो मला आणि मी पण साधारण कलाकार असल्यामुळे, त्याच वृत्तीचा असल्यामुळे कदाचित एकसारखा स्वभाव जुळला आमचा. तर तिकडे अशी ओळख झाली आमची. आणि ऍक्च्युली म्हटलं तर तुम्हाला समजलं असेल की लव्ह मॅरेज आहे आमचं. तर आम्ही शून्यापासून सुरुवात केली म्हणा की दोघांनी असं. आणि काहीतरी करून दाखवू, म्हणजे आमचं मॅरेज सक्सेसफुल करून दाखवू. गाण्याच्या रूपात पण आणि एकंदरीत संसाराच्या रूपात पण, असं त्याच वेळी ठरवलेलं. आणि आता म्हणतात लोक की झालं जाणं 25 वर्ष, या 25 वर्ष वर्षी आम्हाला पूर्ण झाली वर्षी यावर्षी पूर्ण झाले. लग्नाला. अरे वा. हार्दिक अभिनंदन. आणि ऍक्च्युली हे व्हॅलेंटाईन डेचं खास गिफ्ट आहे तुमच्या दोघांसाठी. 2025 सालचा व्हॅलेंटाईन डे हे कायम तुमच्या या इंटरव्ह्यूच्या मार्फत लक्षात राहणार आहे. आणि आम्हाला पण नक्कीच. तुमच्याकडनं ही मोठी पर्वणी आहे
कारण तुमच्यासारखे एवढे मोठे सेलिब्रिटी आणि त्यात सुद्धा ग्राउंडेड आणि एवढं विनम्रपणे तुम्ही अजूनही गोष्टी शिकायची भूक आहे, याचा अर्थ यू फील की नाही, मी अजून शिकण्याच्या स्टेजमध्ये राहिले तर मी जमिनीवर राहील. आणि हा मोठा गुण प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. म्हणजे आपली पुढची पिढी पण हे इंटरव्ह्यू बघणार आहे किंवा नवोदित कलाकारांना सुद्धा याच्यातनं खूप शिकायला मिळतं. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये कलाकार हा शिकतच असतो सतत. आणि हा तुमच्याकडनं मिळालेला मोठा लेसन आहे आम्हाला. थँक्यू. सगळ्याच म्हणजे कुठल्याही कला क्षेत्रामध्ये, म्हणजे संगीत असू दे, चित्रकला असू दे, शिल्पकला असू दे, जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी असता तोपर्यंत तुमच्यामध्ये गुंजाइश असते कलाकार बनण्याची. खरंय. एकदा तुम्ही तुमच्या ठरवलं की रियालिटी शो, कलाकार सॉरी, हा. एकदा तुम्ही ठरवलं की तुम्ही कलाकार झालात की मग सगळं संपतं. म्हणजे मी सर्व नाही, मिळवलं. रियालिटी शो मधल्या सक्सेसचं हेच गमक आहे की स्वतःला तुम्ही कायम विद्यार्थी समजलात, एक पार्टिसिपंटच समजल्यामुळे प्रत्येक वेळेला नवीन ह्याच्यातनं काय शिकता येईल, तिकडे काय मला करेक्शन करता येईल, अजून इम्प्रुव्हमेंट काय करता येईल. हा, ग्रेट. याच्यासाठी मी एक म्हणजे एक माझा अनुभव असं सांगतो रिलेटिव्ह शो बद्दलचा, की बरेचसे लोक किंवा मी म्हणजे शोमध्ये असताना पण बघायचो की काहीतरी हेतू ठेवून लोक तिथे पार्टिसिपेट करायचे, की मला अमुक करायचंय, मला तमुक करायचंय. पण मी नेहमी जेव्हा जेव्हा मी पार्टिसिपेट केलंय कुठल्याही रिलेटिव्ह शोमध्ये, तेव्हा मला असं वाटायचं की अ, इतर पण जे सहभागी आहेत ते सर्व माझ्यासारखेच विद्यार्थीच आहेत, आणि आपण इथे काहीतरी जिंकायला किंवा कुठल्याही गोष्टीला अचीव करायला आलेलो नाही आहोत. तर या सर्व गोष्टींचा आपण मला काही एक रिएलिटी शो करून थांबायचं नाही आहे. मी गाण्यातच राहणार आहे. तर मला या गोष्टीचा पुढे फायदा असं होणार आहे. त्यामुळे ते स्वतःला पण सिद्ध करण्यासाठी नेहमी एका एका टप्प्यावरती ते मी त्याच्यात भाग पण घेतला. कधी विद्यार्थी म्हणून, कधी मेंटॉर म्हणून, कधी परीक्षक म्हणून पण काही म्हणजे ठिकाणी. इथे मी प्रशांत तुला स्टॉप करून त्यांना एक गंमत सांगते की आता सूर नवा ध्यास नवामध्ये जेव्हा त्यांनी पार्टिसिपेट केलं, तर ते लहान मुलांपासून 5 ते 55. 5 ते 55 मर्यादापर्यंत होतं. याचं गाणं ऐकून ते परीक्षक विचारले, तुम्ही इकडे का आलात, का आलात? म्हणजे तुम्ही ऑलरेडी एवढे एस्टॅब्लिश्ड आहात आणि एवढे चांगले प्रोफेशनली गाता, तर त्यांच्या गाण्यावरून त्यांना जाणवायचं. तर ते म्हणे की तुम्ही का आलात, असं त्यांचा प्रश्न असायचा. पण याचं एक हे होतं की प्रत्येक ठिकाणाहून त्याला काहीतरी शिकायला मिळतं. नेहमीच असतं की आपल्याला प्रत्येक ठिकाणी जिकडे तो जातो तिकडे काहीतरी तो नवीन घेऊनच येतो. त्यामुळे तो त्याचा एक आपण म्हणू की तो हेतू त्याच्या मनात त्यावेळी पण होता. आणि त्याच्यानंतर तिथेच त्याला नेक्स्ट त्यांच्या एपिसोड काय म्हणतो, नेक्स्ट नेक्स्ट याच्यामध्ये मी त्यांच्याकडे मेंटॉर मेंटर म्हणून म्हणून जॉईन जॉईन झाला. झालो होतो. ग्रेट, ग्रेट. तर ऍक्च्युली हा तुमचा प्रवास ऐकताना फार कुतूहल वाटतंय की तुमचं लहानपण, आता सरांचं लहानपण ग्वाल्हेरमध्ये गेलं, मॅडमचं मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. तर एकंदरच तुमच्या गुरूंविषयी आम्हाला त्यांचा प्रभाव कसा आहे तुमच्यावर, हे पण थोडंसं ऐकायला आवडेल. पहिले मी सांगतो, मग मॅडम सांगते. मी ग्वाल्हेरचा, आणि माझं सगळं शालेय आणि गाण्याचं सगळं शिक्षण ग्वाल्हेरला झालंय. आणि मी M.Com केलं आहे, आणि गाण्यामध्ये संगीत अलंकार ही पदवी मी घेतलेली आहे खैरागड युनिव्हर्सिटीमधनं. तर आणि गाण्यातील माझे गुरु अ, ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित बाळासाहेब पुचवाले यांचे शिष्य पंडित अनंत महाजनी, हे माझे गुरुजी. प्रथम गुरु. आणि नंतर मुंबईत आल्यावर मला खूप लोकांचा मार्गदर्शन, सहवास असं पण म्हणूया लाभलं. त्याच्यामधली काही नावं मी आपल्याला सांगतो. म्हणजे डॉक्टर प्रकाश संगीत. मी मुंबईत आलो पंडित अनंत केमकर यांच्यामुळे. त्यांनी माझं ग्वाल्हेरला गाणं ऐकलं आणि मी त्यांना सांगितलं की सर, मला मुंबईत यायची इच्छा आहे. तर मी त्यांच्यासोबतच आपण म्हणूया मुंबईत आलो. आणि अनंत केमकर सरांनी माझी डॉक्टर प्रकाश संगीतांशी ओळख करून दिली. तर त्यानंतर तो जो काळ होता साधारण 90 सालचा तो काळ होता. 90 दशक होतं ते, 90s आफ्टर 90s, 90 ते 2000 मधलं. तर त्या काळामध्ये अजित कडकडे हे खूप मोठं नाव होतं.
म्हणजे गाण्याच्या क्षेत्रात दत्ताची पालखी, तुझे नाम आले उठी आणि हे सगळे त्यांचे अल्बम खूप गाजत होते. आणि मी ग्वाल्हेरला असल्यामुळे माझं सर्व शिक्षण हिंदीमध्ये असल्यामुळे माझी हिंदी खूप स्ट्रॉंग आहे. पण मराठी माझं तेवढंसं चांगलं नव्हतं. पण मी खूप मराठी गाणी वसंतराव देशपांडे आणि अजित कडकडे या दोन्ही दिग्गजांची गाणी मी ऐकायचो. तो कुठेतरी असं वाटायचं आणि मला थोडंसं भजन किंवा डिवोशनल म्हणण्याची आवड असल्यामुळे कदाचित तो एक ओढा माझा कडकडे कडे होता माझा. तर एके ठिकाणी भाईंचा कार्यक्रम ग्वाल्हेरला असताना मी त्यांना तंबोरा साथ केली ग्वाल्हेरलाच. आणि त्यांना असं सांगितलं की भाई मला तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायची इच्छा आहे. तर त्यांनी सांगितलं मुंबईला आला की भेट. आणि मग केमकर सरांमुळे मुंबईत आल्यानंतर मी बाईंकडे पण गेलो, तर त्यांचं पण मला म्हणजे मार्गदर्शन लाभलं. काळे काकांकडे मी काही दिवस शेवट शेवट जेव्हा ते ठाण्यात होते तर काही दिवस त्यांच्याकडे पण मला त्यांच्याजवळ बसून काही गोष्टी त्यांच्याकडे शिकायला मिळाल्या. आणि एक अभ्यासू वृत्ती असल्यामुळे मला एक अजून एक अभिमानाने सांगायची गोष्ट मी सांगतो की मी केमकर सरांमुळे माझ्या आयुष्यात आकाशवाणी आली. आणि आकाशवाणीमुळे मी अ, म्हणजे आकाशवाणीला सरांनी मला तानपुरा वादनाची संधी उपलब्ध करून दिली होती. तर तानपुरा सहवादनासाठी मी जवळजवळ 8 ते 10 वर्ष आकाशवाणीमध्ये गेलेलो आहे. तर तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कॉन्ट्रॅक्ट नोकरी बेसिसवरती, करते. पण तिथे कसं असायचं की त्या काळामध्ये आकाशवाणी मुंबई हे खूप मोठं नाव होतं आणि एकेका दिवसामध्ये तिथे 5-5, 6-6 रेकॉर्डिंग असायचे. तर त्या काळामध्ये मी भारतातल्या सगळ्या दिग्गजांचं गाणं शेजारी बसून ऐकलेलं आहे रेकॉर्डिंगमुळे. त्यामुळे ते एक संस्कार आपल्याकडे गाण्याचे जे होतात, म्हणजे आपण आणि फार जवळून त्याला ते कुठनं लोकांना ऐकायला कुठनं मिळालं. कुठनं काय आपण घेऊ शकतो हे आपण ठरवायचं असतं. त्यामुळे ते मला म्हणजे गाणं 1,000 रुपये तिकीट देऊन पण लोकांना शक्य होत नाही. ते मला पैसे पण मिळायचे आणि गाणं पण ऐकायला मिळायचं. तसं ते दुहेरी फायदा मी त्यावेळेस 8-10 वर्ष तो करून घेतला. त्यामुळे मला भारतातल्या सगळ्या म्हणजे नवोदितांपासून सगळ्या ज्येष्ठ आणि दिग्गज गायकांचं गाणं जवळून ऐकता आलं. त्याचा माझ्यावरती खूप परिणाम झाला. तर हे असे सगळे दत्तगुरूंच्या प्रमाणे जिथनं जे मिळेल त्या त्या पद्धतीने मी ते उचलत गेलो. आणि माझ्या गायिकेवरती मला खूप लहानपणापासून नाही म्हणता येणार, पण साधारण जेव्हापासून गाणं समजू लागलं तेव्हापासून माझ्या गाण्यावरती मला असं वाटलं की जे माझे आयडॉल होऊ शकतात असे पंडित अभिषेकी, पंडित कुमार गंधर्व आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे या 3 गायकांचा मी खूप भक्त आहे. त्यामुळे मी यांचं गाणं एकलव्य पद्धतीने आत्मसात केलेलं आहे. तर असं या सगळ्या वाटचालीमध्ये गुरु मानतो. या सगळ्या दिग्गजांचा माझ्या वाटचालीमध्ये खूप मोठा हात आहे. म्हणजे परिसर स्पर्श लाभलेले आहात तुम्ही, त्यामुळे आम्हाला सोनं बघायला मिळतं ना. त्यामुळे तुमचं गाणं म्हणजे आमच्यासाठी केवढी तरी मोठी सोन्याची संधी असते. आणि मॅडम. दुसरं हा. दुसरं अजून एक असं की अ, कुठलाही गुरु जरी तुम्हाला शिकवायला अवेलेबल असला, म्हणजे गुरु कुठलाही असो, तुम्हाला स्वतःचा गुरु स्वतः बनावं लागतं. म्हणजे तुम्हाला काय शिकायचं आहे हे तुम्ही ठरवावं लागतं. गुरु फक्त मार्ग दाखवतो, चालायचं तुम्हाला तुम्ही असतं. घ्यायचं काय त्यांच्याकडून आणि किती गुरु मोठा आहे तर तरी त्याच्याकडनं ते कसं काढून घ्यायचं किंवा कसं ते जे देत आहे ते आत्मसात तुमच्या करून डायजेस्ट, घ्यायचं. ते खूप मोठी व्यक्ती असते जी आपल्याला देत असते. तर ते त्यांनी एकदम दिलेलं ज्ञान सर्व आपल्याला डायजेस्ट पण होणार नाही. तर ते आपल्या पद्धतीने आपण कसं ते मोल्ड करून कसं घेतोय हे पण एक खूप म्हणजे अर्थात हे खूप लॉंग प्रोसेस आहे. ती शिकता शिकताच करता येते. आता मेघना सांगेल. हो. येस. तुम्ही ब्लेस्ड आहात गाण्यातच. ऍक्च्युली, दोघांनाही ब्लेस्ड आहात तुम्ही, कारण दोघांनाही एवढे म्हणजे सरांना तर एवढे चांगले गुरु भेटले किंवा वेगवेगळी माणसं दिग्गज लोकांबरोबर त्यांचा संपर्क आला आणि तुमच्यापर्यंत ते एक्सटेंड होत गेलं सगळं, कारण तुम्ही कपल असल्यामुळे दोघंही हातात हात घालून या क्षेत्रामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन सगळीकडे तुमचं आम्हाला दिसलात, अस्तित्व जाणवलं. तर तुमची ठाण्यातनं मॅडमची सुरुवात ठाण्यातनं झाली.
मी ठाण्यातच म्हणजे अ, लहानपणापासून असल्यामुळे अ, माझं पहिलं शिक्षण लीलाताई शेलार यांच्याकडे झालं ठाण्यामध्येच. त्यांच्याकडे प्राथमिक धडे घेतले मी गाण्याचे. त्याच्यानंतर विनायकराव काळेंकडे आणि त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली. तर तिकडे मला डॉक्टर पंडित फिरोज दस्तूर यांच्या त्यांचं खूपच छान मार्गदर्शन मिळालं आणि माझ्या आवाजामध्ये आमूलाग्र बदल मला असं वाटतं की त्यांच्यामुळे घडला. ते तिकडे खूपच छान माझा आवाज तयार झाला. खर्चचा रियाज ते मग आमचा खूप करवून घ्यायचे. त्यामुळे तिकडे खूप छान ते एक मला खूप छान गुरु म्हणून लागले. क्या बात आहे. म्हणजे आता तुम्ही हे जे सांगताय खर्जाचा रियाज करून घेतला, तर ह्याला मी पुढे एक्सटेन्शन लावते की आता तुम्ही काय टिप्स द्याल की आपलं गाणं चांगलं व्हावं म्हणून कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आवाजावर, हे आपल्या व्ह्युअर्ससाठी म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी ज्यांना गाण्यामध्ये पुढे करिअर करायचंय त्यांना तुम्ही हम्म, काय सल्ला द्याल की हम्म. कसं फोकस केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने रियाज किंवा अ, आपली दोन गोष्टी असतात की मुळात संगीत हे खूप मोठं म्हणजे वास्ट आहे. संगीतात करिअर करणं म्हणजे नक्की काय, लोकांना कन्फ्युजन खूप असतात की नक्की काय करायला पाहिजे. त्यामुळे संगीत मध्ये जरी करिअर असलं तरी आपलं बलस्थान तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की आपण आपल्या गळ्यावरती किंवा आपल्या आवाजाला, आपल्या जातकुळीवरती कुठलं गाणं म्हणजे चढू शकेल. म्हणजे तुमच्या आवाजामध्ये एखाद्याचा आवाज असा असतो की त्याच्यामध्ये गझल ऐकायला आपल्याला खूप आवडतं, एखाद्याच्या आवाजामध्ये नाट्यसंगीत आपल्याला ऐकायला आवडतं, किंवा एखादा असतो जो बॉलिवूड खूप छान गातो, किंवा एखादा असतो की जो फक्त क्लासिकल म्युझिकच त्याचं बलस्थान असतं. तर हे जर का तुम्ही ओळखलं, किंवा खूपच मोठे किंवा खूप कमी कलाकार आहे की जे वर्सेटाईल असतात, जे सगळंच छान गातात, असे खूप मोठ्यावर मोठ्या सगळे कलाकार आहेत. असतात म्हणजे नसतात असं नाही, पण ती प्रतिभा असते ती खूप कमी लोकांना मिळते. पण आपलं बलस्थान जर का आपल्याला ओळखता आलं की मी काय छान गाऊ शकते किंवा गाऊ शकतो, तर मग तुमचा खूपसा माइंड क्लिअर होतं आणि मग तुम्हाला चूज करायला किंवा समजायला सोपं जातं की, आणि कारण काय आहे की सगळ्या ज्या वेगळ्या वेगळ्या ज्या भाग आहेत, म्हणजे भक्ती संगीत असू दे, गझल असू दे, नाट्यसंगीत असू दे, शास्त्रीय संगीत असू दे, सगळ्यांचा रियाज वेगळा वेगळा आहे. एकाचा रियाज करून ते सगळं साधलं जात नाही. किंवा शास्त्रीय संगीत तुमचं खूप चांगलं असलं तरी तुम्हाला भक्ती संगीत गाता येईल, किंवा शास्त्रीय संगीत खूप चांगलं झालं तर गझल गाता येईल, किंवा तुम्हाला गझल चांगली गाता आली तर बॉलिवूड गाणी चांगली गाता येतील. असं नसतं, सगळ्यांचे शेड्स वेगळे वेगळे असल्यामुळे तुम्हाला ते आधी म्हणजे ज्यांना करिअर करायचं त्यांच्या दृष्टीने मी सांगतोय की तुमचं माइंडसेट आधी क्लिअर पाहिजे की मला काय करायचंय. त्याच्यानंतर मग ते रियाज कुठल्या पद्धतीचा, जर का बॉलिवूड पाहिजे तर तुम्हाला त्या प्रकारचा आवाज तयार करावा लागतो. गझल गायची असेल तर तुम्हाला बैठकीची सवय करावी लागते, गझल कशी गायली जाते, भजन मध्ये काय एलिमेंट्स असतात, तर ते बरोबर, सगळं सगळं वेगळं वेगळं कप्पे आहेत. बरोबर. एकच मॉल जरी एक असला तरी त्यामध्ये दुकानं प्रत्येक दुकानं वेगवेगळी. वेगळी वेगळी आहेत. ती जर आपल्याला जरी बाहेरनं सगळी आकर्षक वाटली तरी प्रत्येकाची सजावट आणि प्रत्येकामध्ये मिळणारा जो माल आहे त्याची गुणवत्ता वेगळी वेगळी आहे. त्यामुळे आपल्याला सगळं जरी चांगलं वाटत असलं तरी सगळं आपण गाऊ शकत नाही किंवा सगळं आपण पेश करू शकत नाही. त्यामुळे एक कुठल्या तरी गोष्टीवर फोकस केला तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून कुठली तरी गोष्ट ट्राय करू शकतो. तर आधी तुमचा माइंडसेट आधी आपला क्लिअर पाहिजे. क्लासिकल संगीताचा रियाज हा खूप वेगळा भाग आहे, स्वतंत्र भाग आहे. तो 20 25 12 15 20 अनेक इतके वर्ष. वर्ष केल्यानंतर आपल्याला त्याची फळं मिळायला सुरुवात होतात. तुम्हाला ते इतकं इन्स्टंट नाहीये की एक वर्ष क्लासिकल शिकलो आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही गाऊ लागले, असं होत नाही, कोणाचंच होत नाही. म्हणून त्याला म्हणतो की आपण ती कायम विद्यार्थी दशामध्ये आपण असलो पाहिजे. पण तरीही ज्यांना करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी अनेक छोटे छोटे कोर्सेस असतात किंवा अनेक छोटे छोटे एक वर्कशॉप्स असतात, किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी शिका. आता गझल गायची आहे तर तुम्हाला भाषेवरचा प्रभुत्व आलं पाहिजे. हिंदी गायचंय, बॉलिवूड गायचंय तर तुम्हाला ती भाषा आधी बोलता आली पाहिजे छान. मराठी नाट्यसंगीत गायचंय तर तुम्हाला नाटकांमध्ये जी भाषा बोलली जाते ती तुमच्या त्या भाषेवरती तुमचा कमांड आला पाहिजे. जरी मराठी बोलता आलं तरी मराठी नाट्यसंगीताची भाषा वेगळी आहे.
तर हे नुसतंच गाणं चांगलं असून चालत नाही, किंवा नुसतंच गायकाचा आवाज तयार आहे हे इतकं असून चालत नाही. तुमचं डिक्शन चांगलं करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमची फिटनेस चांगलं राहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बरोबर. या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत. खूप बारकावे आहेत. त्यामुळे तुम्हाला आधी ठरवावं लागतं की तुम्हाला नक्की काय करायचंय, मग ते मार्ग सापडतात त्याच्यामध्ये. आणि ही सगळ्या लॉंग प्रोसेस आहे. कुठलीही गोष्ट इतक्या म्हणजे पटकन. इन्स्टंट 2 महिने, 3 महिने, 6 महिने इतक्या लवकर येत नाही. त्यामुळे पेशन्स, म्हणजे सगळे संत सांगतात आपल्याला श्रद्धा आणि सबुरी. आपल्या कलेवरती पण आपली श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे, मग त्याच्यानंतरच सगळं मिळतं. वा. आणि त्याच्यासाठी रियाज रियाज तर पाहिजेच, की गळा तुमचा गाता राहायला पाहिजे. त्यामुळे रियाज हा हवाच, आणि विचार पण हवेत त्याच्या बरोबरीने, की क्या ते बात. विचार हाही एक अभ्यासच आहे, आणि हाही एक रियाज आहे. दुसरी एक अजून गोष्ट, आता आपण बऱ्याचशा रियालिटी शो मध्ये बघतो की खूप लहान पोरं छान छान गातात. आपण खूप त्यांचं कौतुक करतो की अरे वा, हे 10 वर्षाची मुलगी गायली, 12 वर्षाची मुलगी गायली. नो डाऊट ते ब्लेस्ड असतात. काही मुलं तसे ब्लेस्ड असतात, त्यांना ती काही पूर्वजन्माचं असतं त्यांचं, ते घेऊन आलेले असतात, आणि ते या जन्मात आपलं थोडंसं आपल्याला ते स्पार्क दाखवतात. सगळेच लहान मुलं मोठे होऊन खूप चांगले गायक होतात असं नाहीये, किंवा जे खूप लहानपणी चांगले गात नाही ते मोठे होऊन खूप चांगले गाऊ लागतात. दोन्ही गोष्टी असतात. पण होतं काय, की एक 10 वर्षाच्या मुलाची मॅच्युरिटी आणि एक 50 वर्षाच्या गाण्याची मॅच्युरिटी, ही ती वेळेची गरज असते. 50 वर्षाचा व्यक्ती जेव्हा रियाज करून, साधना करून आपलं गाणं पेश करतो, तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्यासोबत आलेला 25-30 वर्षाचा अनुभव बोलतो. आणि 10 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा, 7 वर्षाची मुलगी, 5 वर्षाची मुलगी, 6 वर्षाचा मुलगा, हे जेव्हा आपलं गाणं गातात, ते फक्त त्यांचे गिमिक्स असू शकतात, किंवा ते ते कॉपी करू शकतात. त्यांना गाणं समजलेलं नसतं. नाही म्हणजे जसं खाणीतला हिरा जेवढं शिकवलेलं तेवढं जेवढं ते शिकवलेलं आहे छान, जे इकडे ते त्यांच्यावर शिकवतात, आणि दिलेलं आहे ते बसलेलं ब्लेस्ड आहे ते असतात. मुळात मी पहिले बोललो की ते करतात. ब्लेस्ड असतात. त्यांना ती कुमार जी त्याला कुमार रियाजी गाणं म्हणू नाही हा, शकत. त्याला रियाजी गाणं पण म्हणू असं शकत नाही. एक जसे विचार, कुमार गंधर्व होते, असा एक कुमार विचार. गंधर्व ब्लेस्ड होते की ते 6 वर्षामध्ये, 5-7 वर्षामध्ये ते प्रगल्भ म्हणजे ते दिसेल ती रेकॉर्ड आहे तशी रेकॉर्ड करून, कॉपी करून गायचे. पण नंतर त्यांनी ते कंटिन्यू केलं नाही, नंतर ते गाणं शिकले, आणि ते नंतरच्या काळामध्ये त्यांचं गाणं आणि त्यांच्या बालपणीचं गाणं एकदम वेगळं आहे. त्यामुळे अ, शिकणं ही प्रोसेस आलीच. खाणीतनं काढलेला हिरा आणि पॉलिश्ड हिरा हो, अगदी त्याच्यामध्ये बरोबर, जसं अगदी आपण अगदी बरोबर. फरक म्हणतो, अगदी बरोबर, तसं तसा ते प्रकार आहे. गळ्यावर काम करायला लागतं. हो हो हो. आणि सरांना ते क्लासेस घेतल्यामुळे त्यांना ना हे असे खूप असे काय म्हणतात, धडे खूप देत असतात विद्यार्थ्यांना. त्यामुळे त्यांना खूप बोलायची सवय आहे. नाही पण खूप आम्हाला बोलू शकतात ते गाण्यावरती खूप. ऍक्च्युली सॉर्टेड, म्हणजे मला सुद्धा हा प्रश्न पडायचा की माझा मुलगा पण गाणं शिकतो. तो ना ऍक्च्युली भक्तिगीतं खूप चांगली गातो. पण तो जेव्हा भावगीत वगैरे गातो ना तेव्हा आम्हाला ते नाही पटत. आम्ही म्हणतो अरे तुझा बाज भक्तिगीताचा आहे, तू त्याच्यावरच फोकस राहा. तर आज मला उत्तर मिळालं की हे असंच केलं पाहिजे. आपला बाज ओळखून त्याच्यावरच फोकस राहिलं. आपला बाज ओळखताला पाहिजे. आणि कारण काही जसं, 100 दगडांवर पाय ठेवला तर एकामध्ये एक, म्हणजे कारण असं म्हणतो ना, म्हणजे एकावर 3 आपण, इटू उभं आपल्याला राहता येत. जरी सगळंच आवडत असलं, जरी भीमसेन जोशी गातात त्यांचं पण गाणं आपल्याला आवडतं, आणि सुधीर फडक्यांचं पण आपल्याला गाणं आवडतं, पण ते दोघं एकसारखं म्हणजे सारखं सारखं गात नाही ना. त्यांचं गाणं, दोघांचं गाणं वेगळं प्रत्येकाचं आहे. वेगळं. दोघांचं गाणं वेगळं आहे. मग नाही, ते स्टाईल जर का दोन वेगळे गातात, तर मग एका व्यक्तीच्या गळ्यातून त्या दोन्ही गोष्टी कशा निघतील? ऍब्सोल्युटली. वा. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या मनातला एक मोठा प्रश्न होता त्याचं उत्तर इतकं सॉर्ट करून दिलेलं आहे. आणि ते होऊ शकतं, म्हणजे ही पण प्रोसेस होऊ शकते, पण त्याला खूप वेळ द्यावा लागतो. नाही, म्हणजे तुम्ही बरोबर आहे. भक्ती संगीत पण खूप छान गाऊ शकता, तुम्ही भावगीत पण खूप छान गाऊ शकता. मग तुमचं आपले सीपीयू आपला जो आहे त्याच्यामध्ये ड्राईव्ह सगळे सेपरेट पाहिजे. पण त्या वेळेस तुमचा तो ड्राईव्ह ओपन झाला पाहिजे. आता मी भावगीत गाणार आहे, तर मग भावगीत ड्राईव्ह ओपन झाला पाहिजे. आता मी नाट्यसंगीत गाणार आहे, तर म्हणजे नाट्यसंगीतला गाऊच ड्राईव्ह, नका असं नाहीये, असं तुम्ही नाहीये. गा. पण ते पण मग समजून घ्या. त्या पद्धतीने गा. जर का त्या गझल काय तर त्या सगळ्या गोष्टींचा गझलची अभ्यास आहे, पद्धत त्या आली सगळ्या पाहिजे. गोष्टींचा अभ्यास ती आहे. गाताना ते कुठेतरी ते भावगीतासारखी नाही वाटली गझल पाहिजे. गाताना ती भावगीत नाही वाटली पाहिजे, भावगीत गाताना ते नाट्यसंगीत नाही वाटलं पाहिजे, नाट्यसंगीत गाताना तो राग नाही वाटला पाहिजे. क्लासिकल नाही वाटलं पाहिजे. नाही, असं खरंय. ते बेसिकली तुम्ही आता आता सिंगिंग मधनं नंतर तुमचं प्लेबॅक सुरू झालं आणि मग ऍक्टिंग मध्ये कसे आलात? त्याची गंमत काय आहे? ऍक्टिंग मी खरं सांगू तर खूप नाही केली. म्हणजे ऍक्सिडेंटली ते माझ्याकडनं काही होऊन गेले. 1-2-3 नाटकांमध्ये मी कामं केले.
पण ते ऍक्सिडेंटली केले. माझ्या ऍक्टिंग हा माझा पिंड नाहीये. ओके, आणि हे मॅडमचं केलं काय आहे? आता क्लासिकल गातात, आपले क्लासिकल गातात नाट्यसंगीत आणि गाऊ शकतात, नाटकांमध्ये परत म्हणजे डान्स. मराठी संगीत नाटकांमध्ये ती जे रिक्वायरमेंट असते की गाणारा नट पाहिजे म्हणून. आणि ते सुदैवाने माझे जे माझ्या नेहमीचे जे माझे ओळखीचे लोक आहेत त्याच्यातमधनच ते रोल मला ऑफर झाला. तर त्यामुळे मी तो केला, पण ते एकच नाटक केल्यावर मला कळलं की नाही, हा आपला पिंड नाहीये. ओके. आता तुम्ही दोघं एकत्र कार्यक्रम करता, हा, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतात कार्यक्रमानंतर? खूप छान असतात. म्हणजे काय असं आहे की अनुभव? तुम्हा दोघांचा डुएट जेव्हा ऐकतात ना, तेव्हा ते म्हणतात की तुमचे डुएट्स म्हणजे कसं म्हणू की एकदम मर्ज मर्ज होतात. मर्ज तुमचं होतात. जेव्हा दोघांचं गाणं म्हणजे युजली काय होतं की जे मेल व्हॉइस फिमेल व्हॉइस जेव्हा डुएट गातात त्यावेळी असं वेगळं गाणं वाटू शकतं, वेगळे पण वाटू शकतं. पण ते मला असं म्हणजे प्रतिक्रिया आली, लोकांनी येऊन सांगितली ही हा. गोष्ट की जेव्हा डुएट असतं त्यावेळी ते म्हणजे खूप असं मर्ज वाटतं तुमच्या दोघांचंही गाणं असं. एक 25 वर्ष रिक्वेस्ट आम्हाला काढल्यात ऐकायला सोबत. आत्ता ऐकायला मिळेल का एक ड्युएट? व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण एक छोटस हा, छोटूस गाऊ. एक. हा, म्हणजे ड्युएट गायलात तर मग अजून आम्हाला तो आनंद घेता येईल तुमच्या ड्युएट गाण्यांचा. एकच मिनिट गाऊया आपण. हा, चालेल, थँक्यू. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून, चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातून, आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळून डोळे पहा तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा. शोधिले स्वप्नात मी ते करी जागेपणी दाटूनी आलास तू रे आज माझ्या लोचनी, वाकला फांदी परी, वाकला फांदी परी आता फुलाने जीव हा तू सा जवळी रहा, तू सा जवळी रहा, तू अशी जवळी रहा. वा, आम्हाला कॉन्सर्टचा आनंद दिल्याबद्दल थँक्यू. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हा खूप आवडणार आहे, एकदम मेमोरेबल गाणं झालेलं आहे आणि व्हॅलेंटाईन स्पेशल आहे. तर एकमेकांशी जेव्हा प्रपोज केलं असेल तेव्हा ह्याच गाण्याने सुरुवात झाली होती का? कोणी कोणाला प्रपोज केलेलं? मी केलेलं. हो 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 हो, ग्रेट. हे आहेतच त्यापेक्षा गोड की हिंमत झाली असेल की नाही ही हवी नाही, त्यामुळे. हिंमत नाही झाली असं नाही म्हणतात, हिंमत झाली असं नाही, पण कोणीतरी करायला पाहिजे. काही घडत नव्हतं त्यामुळे मीच केलं. ओके, ग्रेट संधी ग्रेट. जाऊ नये म्हणून आपण करून टाकूया असं असं. बरोबर. वा, छान छान. आणि तुमचा तो गोड प्रवास आम्हाला तुमच्याशी गप्पा मारताना मला लक्षात येतोय की किती तुमचं छान सहजीवन आहे. आणि असंच पुढे सुद्धा तुमची बकेट लिस्ट पूर्ण होत राहील. तुमची सगळी स्वप्न पण तुम्ही सोबत घेऊन एकमेकांच्या साथीने ती पूर्ण करतायत. हा मोठा आनंद असतो नाही?
तर बेसिकली एकमेकांचा तुमचा कोणता गाण्याचा बाज तुम्हाला आवडतो, म्हणजे मॅडमना सरांचा कोणता बाज आवडतो आणि सरांना मॅडमचा कोणता? मला त्यांचे भक्तिगीतं खूप आवडतात आणि गझल्स खूप आवडतात. की भक्तिगीत जेव्हा ते म्हणजे भैरवी जेव्हा गाता, म्हणजे ऍक्च्युली आलं उघाले तर सांगून देते. आम्ही एकत्र नेहमी कार्यक्रम करत असतो. अनेक वेळा मी त्यांची तीच तीच गाणी ऐकते, पण मला प्रत्येक वेळी ती नव्याने ऐकल्यासारखी वाटतात. म्हणजे एवढी त्यांच्याकडे व्हर्सटॅलिटी आहे. त्याच त्याच गाण्यामध्ये तेच गाणं अनेक वेगवेगळ्या रीतीने फुलवतात. आणि भक्तिगीतांचा तर विशेष पगड म्हणजे काय म्हणतो, त्यांच्या स्पेशालिटी आहे आपण म्हणू, की ते भारावून टाकलं जातं. आणि मी बाजूला बसलेले असं ना, की किती वेळा डोळ्यात पाणी येतं. म्हणजे भैरवी गाताना तर लोक रडतात, आणि मी तीच भैरवी अनेक वेळा ऐकलेली तरी पण माझ्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे ते एवढे त्यांचं त्याच्यावरती म्हणतो ना, की इंटेन्स पगडा आहे आहे. त्या हो गोष्टी, हो. त्यांची स्पेशालिटी. त्यामुळे ते दोन बाज मला खूप आवडतात. गझल्स पण त्यांच्याकडून ऐकायला खूपच आवडतात. त्याचं सगळं छान गातात ते. आणि काय सांगाल, मी त्यांचं बॉलिवूड गाण्यांची फॅन आहे हा. काय गातात बॉलिवूड गाणी, फिल्म म्युझिक, फिल्म हा, सॉन्ग. गातात गातात. नक्की नक्की. मेघनाची स्पेशालिटी मी खरं सांगायचं तर ती स्वतःला खूप अंडरस्टिमेट म्हणजे अजूनही करते. मी तिला आमच्या या विषयावरती गेले 25 वर्ष भांडण चालू आहे. पण जेव्हा ती कसं असतं की आता एक शाळेचं ती जॉब पण करते, किंवा मी जितक्या फ्रीलान्स पद्धतीने संगीत हाताळतो, तिला कदाचित कदाचित म्हणजे नाहीच, तिला तितका तो वेळ संगीताला बायकांचं असंच ना, मनाप्रमाणे देता येत. शाळा सगळं. त्यामुळे हे सगळं सांभाळून सुद्धा ती जेव्हा मनापासून ठरवते की आज आपल्याला चांगलं गायचंय, किंवा आज मी म्हणजे काही काही म्हणजे माझ्या अजूनही तिच्या मैफिली माझ्या तिच्या लक्षात आहे. तर लता मंगेशकरांची काही गाणी ती अप्रतिम गाते. तिने गायलेले काही गाणे मी तुम्हाला आणखी केव्हा तरी पाठे हे गाणं, ती मेघनासारखं मी कोणाचं नाही ऐकलं. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे, मिटले 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 चुकून डोळे, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे, वय कोवळे उन्हाचे, सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे, वय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा, उसवून श्वास माझा, फसवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. वा, गुड, थँक्यू सो मच. आणि एक तिचं सुमन कल्याणपुराची की ती काही गाणी खूप छान घेते. गीता दत्त हा जो बाज आहे हा तिच्याकडून खूप ऐकण्यासारखा आहे. आमचं प्लॅनिंग चालू आहे की एक गीता दत्त स्पेशल म्हणून आम्ही वेगळाचा कार्यक्रम मला खूप पर्सनली करायची इच्छा आहे. आणि दुसरं ती किशोर कुमारांची गाणी खूप चांगली गाते.
तर एक कार्यक्रम हा. केलेला आम्ही. आणि मुळात कसं असतं की अं, अ, म्हणजे आता हा कदाचित आम्ही एकमेकांसोबत 25 वर्ष आहोत, तर ती अ, बघत असते किंवा घरात संगीत सतत चालू असतं आमच्या. मुलगा मुलगा पण आता आमचा थोडासा त्यालाही आवड आहे. कलाकार नाही, पण त्याला आवड नक्कीच आहे. तर घरी कायम संगीताची चर्चा होत असते किंवा कुमार गंधर्वांचं गाणं म्हणा, अभिषेकी बुवांचं गाणं म्हणा, सतत आमच्याकडे कुठे ना कुठल्या स्वरूपात चालू असतं. तर ते ऐकण्याचे संस्कार त्याच्यावरती खूप चांगले झाले आहेत. दोघांवर आहे आमच्या. गंमत म्हणजे अर्थात याचे ते गुरुवर्य म्हणजे तो म्हणाले एकलव्यासारखी त्याने त्यांची भक्ती केलेली आहे तर आणि तिथे गाणं त्यामुळे शिकलंय. त्यामुळे तो विचार करण्याची जी प्रोसेस आहे ना, ती आता तिला कळली की विचार कसा करावा. तर त्यामुळे ती जेव्हापासून म्हणजे जेव्हा ती मनापासून गाते तेव्हा ती सगळं चांगलं गाते. आणि एका दिवशी मन नसलं किंवा उगाच म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कमर्शियली आपल्याला गावं लागतं, आज इच्छा नाही, आज मी खूप दमून आले किंवा आज शाळा करून आले आज. तर तेव्हा असे हार्डली सगळे प्रसंग आयुष्यात येतातच आपल्या. पण जेव्हा ती मनापासून गाते तेव्हा ती सगळं चांगलं गाते. वाव. तर ऍक्च्युली तुमचं दोघांचाही संगीत म्हणजे तुमचं व्यावसायिक क्षेत्र आणि तुमचा संसार ह्या एकाच क्षेत्रात दोन्ही कार्यरत असल्यामुळे वैवाहिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल कसा साधता तुम्ही? कारण कमिटमेंट्स तर दोन्हीकडे लागतात. तर कशा पद्धतीची तुमची लाईफस्टाईल आहे? अं, गाता 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 गाताच सहजीवन असंच म्हणू आपण, कारण की गाणं आमच्या डोक्यात अंगात सगळीकडे घरात सगळीकडे भिनलेलं आहे. त्यामुळे हे तर म्हणजे घरी आले ना की बेल वाजायची गरज नाही, आम्हाला कळतं घरी आलेले, कारण की गुणगुणतच येतात. त्यामुळे आम्हाला कळतं हा आले, म्हणजे डोर बेल वाजवूच नको. आम्हाला कळले आलेले ते. क्या आणि बात कसं की आहे. एकमेकांना आणि एकमेकांना सतत आमचं म्हणजे एखादं छान दिसलं की मला ऐकवणार की मेघना हे बघ काय मस्त गायलेत बघ, किंवा हेतून काहीतरी आमचं म्हणजे दोघांची चर्चा डिस्कशन चालू होते की ह्याच्यामधून म्हणजे काय घेण्यासारखं आहे, हे बघ कसं छान मांडले त्यांनी, हे बघ यांचा विचार बघ, ह्याच्या मागचा विचार काय असेल. मग आमचं तो दोघांचा अभ्यास चालू होतो, म्हणजे त्यांचा ऑफकोर्स त्यांना जास्त समजतं, आणि ते मला दाखवत असतात की अजून इकडे बघ कसं छान गेले. समटाईम्स मला त्यातले कुठून तरी भाव समजतात, म्हटलं अरे ह्यांनी किती सुंदर भाव कसे गायलेत, त्यामुळे भाव कसा बघ छान दिसतोय. अशा पद्धतीने आवाज लावल्यामुळे किंवा अशा पद्धतीने सूर लावल्यामुळे स्वर लावल्यामुळे तो भाव कसा उमटलाय ते बघ. म्हणजे असं डिस्कशन स्वयंपाक करताना पण चालू असतं आणि आणि हे दुसरं मला म्हणजे काय ना, सगळीकडे. आम्ही खूप असे म्हणजे खूप आवडीचे विषय दोघांचे साधारण एकसारखे असल्यामुळे आमची चर्चा साधारण त्याच त्याच विषयांवरती होते. आणि आम्ही जे मी खूप फूडी असल्यामुळे मी बऱ्याचदा घरी असतो किंवा मला स्वयंपाक ते करण्याची खूप सांगत आवड आहे. होते मी आता. खूप आवड आहे मला. हं. आणि म्हणजे जेव्हा गाणं नाही म्हणत तेव्हा मी किचनमध्ये असतो. तर वा. खाना और गाना. हाँ, खाना दोनों साथ और में। खाली हाँ, ग्वालियर का मैं हूँ, इसलिए मुझे वो एक खाने की बहुत शौक है. शौक आहे. तर तो मी कायम गाण्याची किंवा खाण्याची दोन्ही रेसिपी मी खूप म्हणजे आवडीने करतो. आणि त्यामुळे कुठल्याही विषयावरती आमचे कधी असे अ, सहजीवन, जर तुम्ही विचारलं की सहजीवन आणि गाणं हे दोन्ही कसे सांभाळता, तर त्यामुळे सहजीवन असं काही वेगळं सहजीवन असं काही नाहीच आहे. म्हणजे गाणंच आहे आणि हिचा जॉब आहे, गाणं आहे, प्रोग्राम आहे, याच्यातच सगळं आमचं आलं आहे. बाकी नातेवाईक पण आहेत अर्थात. मी खूप म्हणजे मित्रपरिवार माझा खूप मोठा आहे नातेवाईक मध्ये म्हणजे. आणि एक असं असतं नाही की एक सेलिब्रिटी आपण असं म्हणत नाही, पण एक जनरली असं आहे की आता एक थोडंसं लोक ओळखतात. त्यामुळे सगळं नातेवाईकांमध्ये ते कौतुकाचा एक भाग आहे की प्रशांत गाळुंद्रेकर हे म्हणजे कोणी माझा भाऊ आहे, कोणी माझा मामा आहे, असं ते सगळे असतं. तर जिथे पण जातो तिथे तर तो एक लोकांचा ऑरा म्हणजे. असतो. ऑरा असतो आणि कॉलर हा, ताठ असते लोकांची. औरा असा नाही. पण ते सगळ्या लोकांना माहिती आहे की आम्ही दोघंही आलो म्हणजे काहीतरी म्युझिकल असणार काहीतरी. मग ते आम्ही कुठे गेलो की आम्हाला गाणं म्हणायला लावतात, किंवा कुठे आम्ही लग्नांमध्ये कुठे गेलो की आता तुम्ही मंगलाष्टकच म्हणा, किंवा कुठे गेलो तर ते एक साधारण आम्हाला बघितलं की संगीत हे मागोमागे येतच.
त्यामुळे आम्हाला वेगळंच असं काही वेगळं आयुष्य जगण्याची आम्हाला खूप संधी म्हणजे वेगळं काही नाही, करायचं असं तेच होत नाही. म्हटलं की गरज होत नाही. नाही. गाठीभेटी जीवन आहे दोघांचं. आणि मला फिरण्याची खूप आवड आहे, म्हणजे कोणी अगदी अरे वा. नसलं तर. आणि तिसरा माझा शौक मूवी, हिंदी सिनेमा हा माझा खूप आवडीचा विषय आहे. वा. तर हे म्हणजे मी सोलो ट्रॅव्हलिंग करू शकतो, मी एकटा जाऊन पिक्चर बघू शकतो. आणि कोणी तुम्ही नसलं तरी माझं हे. हा म्हणजे फुल ऑफ लाईफ म्हणतो ना आपण, की हा, एकदम म्हणजे मी कुठली गोष्ट म्हणजे खूप ठरवून. आनंदाने करतो आणि मला कधी कुठल्या गोष्टीचं टेन्शन येत नाही. त्यामुळे ती जरी जे संगीतामध्ये पेशन्स जसं आपण ठेवतो, की चांगलं पेशन्स ठेवल्यामुळे कदाचित थोडंसं संगीत समजलंय आपण असं म्हणूया, तसं ते आपण कुठल्याही कठीणाई आपल्याकडे आली, जर का आपल्याकडे कुठलाही संकट आले. संकट आली, तरी आपण पेशन्सने त्याच्या पुढे सामोरं गेलो की संगीताप्रमाणे त्याच्यातही सुंदर सूर निघतातच आणि तसे मार्ग सोपे होतात. तर हा एक फारच मी छान. माझे मार्ग जपला आहे. त्यामुळे सहजीवन आणि संगीत हे वेगळं नाहीच आहे आमचं. नाही, खरंय खरंय. स्वयंपाक आणि करता करता गाणं, हा स्वयंपाक हा, करताना गाणं, मी स्वयंपाक करताना गाणं ऐकणं किंवा गुणगुणणं ऐकणं किंवा गुणगुणणं किंवा सोबत असलो तर ऐकणं किंवा त्याच्यावरती चालूच चर्चा असतं. करणं किंवा कार्यक्रम करणं, एवढंच आमचं जीवन आहे. म्हणजे तुमचा जीवन हा आहे. जो स्वभाव आहे, ज्याच्यामध्ये यू आर ऑल राऊंडर. सरांचा एकंदर आता मी जे ऐकलं, ही इज ऑल राऊंडर. तर बेसिकली मी तिथेच येते की डॉक्टर शुभा चिटणीस यांच्या यशवंत या पुस्तकामध्ये तुमच्यावर एक प्रकरण आहे, म्हणजे तुमच्या हो. विषयीची माहिती आहे. हा. तर तो जॉब कसा जुळून आला आणि तुमच्यासाठी केवढं प्रेझेंट सरप्राईज असेल, कारण आम्हाला एवढे ऑनर्ड वाटतंय, एवढं प्राऊड वाटतंय की तुमचे स्वभावच तसा आहे किंवा तुमच्या क्वालिटीजच तेवढ्या ग्रेट आहेत की तुमचं त्या पुस्तकामध्ये समावेश केला गेला. तर काय सांगाल, हे कधी रिलीज झालंय पुस्तक किंवा ती संधी? या पुस्तकाला साधारण 15 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. ओके. आणि यांची म्हणजे या पुस्तकाची पण एक गंमतच आहे. शोभा चिटणीस ज्या मॅडम आहेत त्या माझ्या ग्वाल्हेरच्या आमच्या एक परिचित होते, मिसेस गाडगीळ म्हणून, त्यांच्या ह्या सख्या बहीण आहेत. ते आणि नंतर समजलं आपल्याला. त्यांनी मला नंतर म्हणजे माहिती होतं. आणि तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की माझी बहीण असं असं लिखाण करते आणि कधी जमलं तर तुला त्याला भेट. आणि एका कार्यक्रम आम्ही खूप साधारण त्याला 20 एक वर्ष नक्कीच झाले असतील त्या कार्यक्रमाला. तर आम्ही खळे साहेबांवरती एक कार्यक्रम बसवत होतो तो त्यावेळेस. राजहंस तो एक नाव. राजहंस एक नावाचा, त्याला खळे काका येणार होते. तर आता खळे काका येणार तर त्यांच्यासमोर ठाण्यातले काही गणमान्य व्यक्ती पण असावीत असं सन्माननीय मी. व्यक्तींना तर बोलवलं. त्या याच्यामध्ये अनुषंगाने त्यांना चिटणीस बोलावलं. सर आणि शोभा मॅडम, चिटणीस मॅडमना आम्ही त्या काळात आमंत्रण करायला आमंत्रण गेलो करायला त्यांच्या घरी. करायला गेलो. तर त्या आमंत्रण करण्यामध्ये इतकी गंमत घडली आमच्याकडनं की त्या मॅडम पुस्तकात आहे त्या तो त्यांच्या. पुस्तकात नाहीये. अच्छा. पण ती इतकी गंमतशीर आमची पहिली ती भेट होती शुभा मॅडम कडे. आणि ते दोघंही म्हणजे खूप छान कपल आहे, खूप ते पण कपल, खूप ते छान खूप कपल छान आहे. कपल आहे. आणि अर्थात ते आमच्यापेक्षा खूप सिनियर आहे, त्यांना आम्ही असं म्हणणं योग्य हो. नाही. पण ते खूप प्रेमळ म्हणजे आमच्यासाठी, आणि ते आत्ताही आम्हाला कधी भेटले तर खूप प्रेमाने भेटतात. पण त्या त्या निमित्ताने आमची त्यांच्याशी ओळख झाली आणि त्या दरम्यान ते पुस्तक त्या लिहित होत्या. हा. तर मग ते आणि त्यांनी तो कार्यक्रम माझा बघितला, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं माझ्याबद्दल किंवा माझं गाणं पण त्यांनी त्या याच्यामध्ये प्रत्यक्ष ऐकलं. मग ते म्हणाले की असं असं मी करते, तर तुझं एक आपण त्याच्यावरती लिहूया त्याच्यामध्ये. तर मग म्हटलं, त्यावेळेस माझ्याकडे काही एवढे अचिव्हमेंट त्यावेळेस मी अगदी नवीन होतो त्या दरम्यान. तरीही त्यांनी मला तो मान दिला आणि 61 लोकांमध्ये, ठाण्यातल्या मुख्य लोकांमध्ये माझं त्यांनी नाव घेतलं. तर मी कायम ते माझ्या म्हणजे माझ्यासाठी पण तो खूप अनमोल ठेवा आहे. खूप छान. त्याच्यानंतर सरांनी पण एक पुस्तक लिहिलं होतं तारांकित नावाचं. त्याच्यामध्ये पण सरांनी माझ्याबद्दल एक चॅप्टर लिहिलेला आहे. वा. ग्रेट ग्रेट. म्हणजे बेसिकली तेच आहे की तुमच्यासाठी ही जी एक्सेप्शनल केस आहे, म्हणजे ऍक्च्युली ही जी गोष्ट आहे ती उल्लेखनीय आहे. आणि हा जो तुमचा त्याचा जो पुस्तकातला जर्नी होता, त्याप्रमाणे तुम्ही रोल मॉडेल बनलात सगळ्यांसाठी. कारण एकदा पुस्तक छापलं गेलं की खूप सर्क्युलेट होतं, अनेक हो, लोकांच्या हाती अर्थातच गावागावापर्यंत अर्थातच पोहोचतं. अर्थातच. आणि आज आपला इंटरव्ह्यू हा इंटरनॅशनल लेवलवर जाणार आहे. अरे वा. म्हणजे तुम्ही जाल तिथे
प्रसिद्ध होता, जाल तिथे छा जाते है असं म्हणतात, तसं आहे तुमचं दोघांचंही नाही, कर्तृत्व. माझं काही नाही त्याचे छान छान वगैरे नाही. मी मी जसा आहे तसा आहे, त्यामुळे मी तसा. आणि मला असं वाटतं की जी गोष्ट जितकी सोपी आणि म्हणजे सरळ पद्धतीने लोकांसमोर मांडली जाते किंवा जी येते, ती लोकांना नक्कीच आवडते. त्याचे नाही, बनावटपणा त्याच्यामध्ये नसावा कुठल्याही गोष्टीमध्ये, भले ते गाणं असो, तुमचं जीवन असो, तुमचं जगणं असो. ते जितकं सोपं आणि सरळ असेल ते लोकांना अपील करतच. हा माझा आजवरचा आणि अनुभव आहे. यांचा हा सच्चेपणा त्यांच्या गाण्यातही हा उतरलेला आहे, माझा तर आजवरचा याचे लोक हा माझा स्वतः अनुभव आहे. जेव्हा मी म्हणजे आजही मला म्हणजे काल, अगदी कालची गोष्ट आहे, की आमचा मी नाव नाही सांगणार, पण काल आमचा कार्यक्रम होता एका ठिकाणी. तर अर्थात लोक खूप येऊन भेटतात प्रेमाने. म्हणजे लोक भाबडे असतात, आपण असं म्हणूया, की त्यांना त्यावेळेस गाणं आवडलेलं असतं, पण प्रतिक्रिया कुठल्या प्रकारे द्यावी ते त्यांना बऱ्याचदा त्यांच्याकडे शब्द ते नसतात, भारावून गेलेले भारावून असतात गेलेले असतात. प्रेक्षक खूप तर वेळा. एक असे आजोबा होते, ते एकदम आले आणि एकदम काल माझे माहेर पंढरी घालू एका ठिकाणी. तर ते आले आणि विठ्ठल 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 करत एकदम पायाशी एकदम आले. म्हटलं काय झालं, म्हटलं नाही ते भिडलं म्हणे एकदम मला असं. तर तर असं नंतर मग ते एक वाक्य बोलले, की बाकी सगळे गात होते, तुम्ही गाण्यात घुसला होता म्हणे. नाही, पण ही बरोबर. त्याला प्रतिक्रिया खूप वेळा मिळते की तर तुमच्या हे गाण्यात सच्चेपणा तर आहे. ते त्याच्यासाठी काही वेगळं खूप काही करावं लागतं असं, किंवा मी खूप वेगळ्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करतो, किंवा मी खूप काही त्याच्यामध्ये खूप मेहनत मी ठरवून असं करतो, असं होत नाही. ते अ, जे आहे मूळचा ते म्हणजे स्वभाव मी आहे, जे आहे ते. पॅशन. बरोबर. पॅशन आहे, स्वभाव आहे, आणि ते सच्चा जो तुमचा भाव आहे, त्याच्यातून ते ऑटोमॅटिकली रिझल्ट येतो, तो आमच्या मनापर्यंत भिडतो, प्रेक्षकांच्या. तर ही तुमची खरंच खासियत आहे. आता हे झालं तुमचं प्रोफेशनल फील्ड. आता थोडंसं आपण व्हॅलेंटाईन डे कडे वळूया, की आज नक्कीच. व्हॅलेंटाईन डे आहे, तर तुमच्या दोघांना मी एक छोटे छोटे असे 4 सेगमेंट आहेत आपले. 1 मिनिट आन्सर, म्हणजे अगदी 1 वर्ड आन्सर म्हणा किंवा असे आहेत. आपण पहिला सेगमेंट घेऊया, की व्हॅलेंटाईन्स डे राऊंड आहे. त्यात व्हॅलेंटाईन गिफ्ट द्यायचं असेल तर एकमेकांना कोणतं गिफ्ट द्याल? तू सांगा ते. मला याला मध्ये मेघनाला मला एक म्हणजे खूप इच्छा आहे, बघूया कधी एक चांगली मोठा सॉलिटर द्यायची इच्छा आहे. वाव, तू लवकरात लवकर पूर्ण बापरे. व्हायलाच पाहिजे. मला माहितीये की यांना बाकी सगळ्याचं बोललंय, म्युझिकल मी त्यांना काही एखादं दिलं तर ते जास्त खुश होतील. तर समथिंग रिलेटेड टू द म्युझिक, संगीत, असं मी त्यांना वा. दिलं तर त्यांना नक्की आवडेल ते. आता एकमेकांना एक एक स्वराने, म्हणजे सप्तक आहेत आपले, त्यातला एक स्वर एकमेकांना डेडिकेट करा. म्हणजे काय आहे? 60 स्वर. सारेगम पद्धती मधला. मेघना नाही मध्यम. नाही, मेघनाजींना सा म्हणाल, रे म्हणाल का, मध्यम आणि रे पंचम. म्हणाल. वा वा वा, ग्रेट. ग्रेट, मस्त. आता एकमेकांचं वर्णन करणारा राग सांगा. म्हणजे सरांच्या गुणांवरनं त्यांना कोणत्या रागाची उपमा द्याल, किंवा मॅडमना कोणत्या रागाची उपमा द्याल? अ, मी म्हणेन की भैरव किंवा भैरवी, भक्तिपूर्ण, शांत, वा असं वा. जसं त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं जे पर्सनॅलिटी आहे, तर ते हम्म. अ, हे त्यांना सूट करतील. मेघना वा. धूप आहे. क्या बात. कमी सकाळचा राग. स्वरांमध्ये जास्त प्रभाव. आणि रिफ्रेशिंग पण, हा. काय काय रिफ्रेशिंग. रिफ्रेशिंग रिफ्रेशिंग. राग. रिफ्रेशिंग. ओके. आणि डेडिकेट अ सॉन्ग टू इच अदर. तो एनी, झालाच की हिंदी. आता शुक्र तारा. तू हिंदी, असा जवळी मराठी, राहा. इंग्लिश. ओके, ठीक आहे, ठीक आहे. तर पुढे आहे रॅपिड फायर. त्याच्यामध्ये दोघांनी आपापले आवडता काय आहे त्या आवडत्या गोष्टींचं नाव सांगायचं. ठीक आहे? तसं मी विचारते, आवडता ताल कोणता? नाहीये, असं आपापले, तुमचं आपले स्वतःच माझा स्वतः सांग. आवडता ताल भजनी. भजन. भजनी ना? माझा आवडता ताल रूपक. वा. ओके. नंतर एकमेकांच्या कोणत्या गोष्टी सुधाराव्यात असं वाटतं का?
एकमेकांमध्ये काही बदल करावे असं वाटतं का? शक्यता कमी आहे, पण चांगलंय, मग नसेल तर उत्तम आहे शक्यता एकदम कमी आहे, पण भारी. थोडासा विसरण्याचा यांचं म्हणत की आता सुधारणा. आता शक्यता कमी आहे म्हणजे सुधारायची, पण विसराळूपणा थोडासा कमी झाला तर मला नक्की आवडेल. बरं बरं बरं. ओके. आणि मी माझ्या तुम्हाला कामात काय? आणि माझ्या जॉबमध्ये एवढी एनग्रॉस्ड असते ना की काही खरे. गोष्टी अशा पण ते नाही चला. विसरली तरी जशी आहे तशी, पण म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. हा, नाही नाही, प्रश्नच नाही. पण आता थोडस पुढे म्हणजे पुढची रॅपिड फायर फक्त ऍक्शन नाही, पण करायची आहे हिने सांगितलंच नाही ना त्यांना. माझ्यात तुम्ही काय सुधारायला. आहात, तुम्ही त्या म्हणतायत. काय समटाइम्स मी म्हणते की अरे थोडासा सिरियस हो ना, सगळ्याच गोष्टी काय एकदम अशा लाईटली घेतोस. ओ हो हो. तर समटाइम्स की हा नाही बाबा इकडे थोडा सिरियस हो, मजाक नको करू जास्त. समटाइम्स त्याला मजाक करायची खूप सवय, समोरून लोक असले तरी पण त्यांच्या हळूच मजाक करतो मागे. म्हणलं ते नको करूच बाबा, असं बरोबर नाही. मला 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 ऐकलं सिरियस नाही राहत आहे खूप कुठल्याही गोष्टीमध्ये. पटकन असा एक चांगलंय. हे म्हणजे खूप करतो तो असं मी म्हणजे असं मी काहीतरी, आधी बोललो की खूप मी टेन्शन घेत नाही किंवा असं तर टेन्शन घेत नाही तसं काही. मला खूप 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 वेळ सिरियस नाही राहत आहे. म्हणजे तसं आपण मेडिटेशन म्हणतो किंवा प्राणायाम म्हणतो, योगा म्हणजे असं म्हणतो, तर मला मला नाही वाटत की मला खूप मेडिटेशन करायला जमत जमत असेल. मी गाणं जेव्हा म्हणतो तेव्हाच मी काय ते मेडिटेशन करतो. नाही, ते गाण्यामध्ये ते होतच ते पण ऑटोमॅटिक असं मी तुम्ही तो. मला सांगा की नाही तो तुम्ही ध्यान लाव आणि असं ओम म्हणता, तसं मी म्हणूच शकत नाही. ते माझ्या म्हणजे स्वभाव नाही माझा तो. बरं बरं. आता तुम्ही हॅपीली मॅरिड कपल आहात, हॅपी हॅपी आहे तुमचं सगळं. त्यामुळे मी हे प्रश्न नाही विचारणार की तुमच्यात हट्टी कोण आहे किंवा राग काय विचारा कोणाला की येतो. काहीच इश्यू नाहीये, तुम्हाला जे वाटेल ते काय विचारा. तुम्ही विचारा. बरोबर आहे. कारण म्हणजे तुम्हाला मला असं माझ्या स्वभावानं वाटलंच असेल की मी हट्टी नाहीच आहे. ते मॅडम सांगतील. ते माझ्याकडे आलं कारण की यांनी सुरुवातीला सांगितलं ना की जरा जिद्दीने काही गोष्टी करायची सवय आहे, त्यामुळे नाही बरोबर. हट्टीपणा नाही, माझ्याचकडे आला. काही गोष्टी हट्टी असल्यामुळे पण चांगलं आहे की काही वेळात कुठेतरी हट्टीपणा आहे, नाही तर मग सगळंच रबर होईल. नाही, जर रुसवे फुगवे झाले तर पहिलं सॉरी कोण म्हणतं? मीच. हो. आणि दोघांमध्ये रोमॅन्टिक कोण आहे? मीच. वा वा, ग्रेट. प्रपोज त्यांनीच आधी केलं ना मला. आता एक लास्ट प्रश्न आहे, दोघांची बकेट लिस्ट काय आहे? म्हणजे स्वप्न हा शब्द जर मी तुम्हाला दिला तर दोघांनीही आपापली मतं आम्हाला सांगावीत आणि तुमची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून आम्ही मनापासून शुभेच्छा देऊ. तर मॅडमचं काय स्वप्न आहे? माझं आधी सांगू. मला एक माझं विशारद पूर्ण करायचं राहिलंय, ते एक माझ्या बकेट लिस्ट मधलं आहे. आणि हो, गाण्यात मला शेवटपर्यंत गात राहावं, म्हणजे असं मरेसोवर गातच राहावे मी. आणि मला अजून छान छान प्रोग्राम्स, आता काय होतं की माझ्या जॉबमुळे मला खूप रिस्ट्रिक्शन्स येतात गाण्याचे किंवा असे, मी सगळं फुल फ्लेज गाऊ शकत नाही. तर हे म्हणून मी म्हणते की मी रिटायर झाल्यानंतर, मला असं वाटतं की रिटायर झाल्यानंतर माझं खरं गाणं चालू होईल की काय, की त्याच्यानंतर मला कार्यक्रम मी अगदी आनंदाने मोकळेपणाने कार्यक्रम करेन असं. त्यामुळे मला तेव्हा त्याच्याही पुढे मला अनेक वर्ष गाता येत राहावं, आवाज छान. शाबूत राहावं. हो, नक्की नक्की. आणि तुम्ही आता विचारत कराल तर आवाजाला अजून ट्रेनिंग मिळेलच ना त्या पद्धतीने. एक्झॅक्टली. तो अजूनच चांगला सफाईदार होईल. सरांचं वेळ देता बकेट. येईल मला गाण्यासाठी. माझी बकेट लिस्ट अशी नाही, म्हणजे अशा कुठली म्हणजे एक शेवटी फिल्म बिल हवी अशी नाही वाटत तुला तुझ्या बकेट लिस्ट? काय. फिल्म नाही, मला अजिबात नाही वाटत. नाही, नाही, मला वाटत मला तुला असं मिळेल. वाटत की मी सतत शिकत राहावं आणि की कधी तृप्त नसावं. या माझी बकेट वा. लिस्ट आहे की मी नाही. कधी तृप्त नसणार. आणि दुसरं म्हणजे की मला कायम गायला आवडेल बस. कुठेही म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही नेलं तरी मी गाणार. वा. अगदीच कुठेही कोणीच नाही नेलं तर मी माझ्या घरी बसून गाणार, पण गाणं हे. चालू नाही. हा, राहावं सतत. त्याच्यासाठी वेगळी बकेट लिस्ट असं असण्याची काही खूप हा, आता नाही, एक आहे खरंय की म्हणजे गाणं. हम्म. सगळं असतं, सगळ्यांचे असे एक असतात की फक्त नाही, गाणं त्याप्रमाणे. आयुष्यावर
प्रसन्न आहे, त्यामुळे गाणंही तुमच्यावर प्रसन्न झालेलं आहे. त्यामुळे तुमची बकेट लिस्ट ऑलरेडी तुम्ही जगताय, म्हणजे तुमचं फक्त स्वप्न एक जगताय. बकेट लिस्ट आहे की एक नवीन घरात जायची इच्छा आहे, तर ते कधी लवकरात वा लवकर वा वा. ती इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रयास पण चला आहे, आणि बघूया ते होईल का. नाही, खूप छान. तुमच्या दोघांशी गप्पा मारून खूप बरं वाटलं. म्हणजे एवढे मोठे सेलिब्रिटी आज मीट कलाकारच्या मंचावर आले, त्याबद्दल आम्हाला खूप धन्य वाटतंय. आणि होपफुली तुम्हाला ही मजा आली असेल, आणि हा इंटरव्ह्यू सुद्धा एक लाईफ टाईम मेमरी असणार आहे आपल्या सगळ्यांसाठीच. तर आम्हाला पण आम्हाला पण नाही, आम्हाला पण खूप धन्यवाद आमच्याकडून पण, की तुम्ही इतकं छान म्हणजे खेळीमेळीचं वातावरणात असं खूप छान इंटरव्ह्यू घेतला. ऍक्च्युली खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना पण. थँक्यू खूपच सो छान, मच. मस्त मजा वाटली, आणि तुमचे प्रश्न पण खूप छान होते. आणि थँक्यू. आम्हाला मीठ धन्य कलाकार. वाटतंय. कलाकारला ऍक्च्युली मीट या सुंदर कलाकार. संधी देण्यासाठी आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा, आणि तुमच्या सगळ्या धन्यवाद तुमच्याकडून. उपक्रमांसाठी आमच्याकडनं धन्यवाद. आणि कधीही आम्हाला आमची गरज लागली तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही दोघेही सतत तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणि मी आपल्या प्रेक्षकांना विनंती करीन की मीट कलाकारचे असेच अनेक इंटरव्ह्यू आपल्याला मीट कलाकारच्या युट्यूब चॅनलवर, फेसबुकवर बघायला मिळतील. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि स्टे ट्यून्ड विथ मीट कलाकार. धन्यवाद. बाय. टेक केअर. थँक्यू. नमस्कार. वा, छान, मस्त. प्रशांतजी आणि मेघनाजी बरोबर ज्या गप्पा झाल्या, खूप छान मजा आली. आणि आजचा व्हॅलेंटाईन्स डे त्यांनी मीट कलाकार बरोबर साजरा केला. खूप छान, खूप वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तुम्ही सुद्धा आजचा दिवस कसा साजरा करताय नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुमचे जर कोणी कलाकार असतील, ओळखीचे असतील, किंवा तुम्हाला जर तुमचा इंटरव्ह्यू करून घ्यायचा असेल, गप्पा मारायच्या असतील, तर नक्की आम्हाला संपर्क करा. वी विल गेट इन टच विथ यू. धन्यवाद. नमस्कार.